नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस साजरा झाला, म्हणजेच परवाच्या दिवशी. तर खूप साऱ्या लोकांनी, म्हणजे बाहेरच्या देशातील पंतप्रधान लोक असतील, आपल्या देशातील खूप सारे केंद्रीय मंत्री असतील किंवा महाराष्ट्रातील खूप सारे मंत्री लोक असतील, त्यांनी सुद्धा ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. तर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा नरेंद्र मोदी यांचं वाढदिवसानिमित्त अभिनंदन केलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकार बांधवांशी बोलताना ते असे म्हणाले की आम्ही सर्व यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत, राजकारणी लोक आहोत. तर माझा जेव्हा 75वा वाढदिवस झाला त्यावेळेस स्वतः नरेंद्र मोदी तेथे आले, त्यांनी माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यावेळेस तिथे त्यांनी राजकारण सुद्धा आणलं नाहीत आणि अशा वेळेस आम्ही राजकारण आणत नाही, असं सुद्धा ते बोलताना म्हणाले. शरद पवार असेही म्हणाले की प्रत्येक ठिकाणी राजकारण हे आणलं गेलं नाही पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस देशाचा विषय, राज्याचा विषय असेल त्यावेळेस गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी आम्ही राजकारण आणत पण नाहीत. तेव्हा तेथील एका पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला की 75व्या वर्षानंतर संविधानिक पदावरती थांबावे की नाही. असा प्रश्न विचारताच शरद पवार हे मिश्किल स्वरूपात हसले आणि त्यांनी उत्तर दिलं, मी तर थांबलो नाहीत, त्यामुळे मला बोलायचा अधिकार नाहीत. असं उत्तर देताच तिथे सगळीकडे एकच हशा उमटला. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा मित्रांनो. धन्यवाद.